केलंय बरं थांबू का आणि एडिटिंगमध्ये उडून टाकू ना काय हरकत नाही जे वाजत नाही एडिटिंगमध्ये उडून टाकू इलास्टिक कोलिजन आता आपल्याला माहिती की पहिला ऑब्जेक्टचं मास किती होतं m1 त्याची वेलोसिटी किती होती u1 दुसरा ऑब्जेक्टचं मास किती m2 वेलोसिटी किती u2 ही केस कधीची आहे बिफोर कोलिजनची ठीक आहे बिफोर कोलिजन आणि दुसरी केस आता इथं याचं कोलिजन झाल्याच्या नंतर आफ्टर कोलिजन ह्याच्यामध्ये काय असणार आहे की एक पार्टिकल पहिल्या पार्टिकलचं मास बदलणार आहे का मास बदलणार आहे का नाही ठीक आहे मास काय राहणार आहे सेम राहणार आहे पण वेलोसिटी काय बनणार आहे v1 दुसऱ्याची वेलोसिटी काय बनणार आहे m2 वेलोसिटी काय बनणार आहे v2 ठीक आहे एकच केस आहे आफ्टर कोलिजन ठीक आहे आफ्टर कोलिजन मध्ये आपल्याला मोमेंटमचं एक इक्वेशन मिळालं होतं कंजर्वेशन ऑफ मोमेंटमचं आता कंजर्वेशन ऑफ मोमेंटमचं इक्वेशन काय होतं m1 conservation of momentum m1 u1 plus m2 u2 is equal to काय होतं m1 v1 plus m2 v2 ठीक आहे बाय कंजर्वेशन ऑफ मोमेंटम कशानुसार बाय किंवा अकॉर्डिंग टू कंजर्वेशन ऑफ मोमेंटम तुमचं हे इक्वेशन मिळालेलं आपल्याला ठीक आहे हे इक्वेशन मिळालं होतं कायनेटिक एनर्जीचा आणि मोमेंटमचं कन्वर्जन केल्यानंतर ठीक आहे आता आपल्याला काय करायचे आपली वेलोसिटी किती होती काल जी वेलोसिटी काढायची तुम्हाला वेलोसिटी किती होती u1 मायनस काय होती u2 पहिल्या ऑब्जेक्टची वेलोसिटी काय आहे जास्त आहे u1 ग्रेटर दॅन u2 ठीक आहे इज इक्वल टू v2 काय v2 मायनस v1 वेलोसिटी काय होत असते ट्रान्सफर हे पहिल्या ऑब्जेक्टची वेलोसिटी कशामध्ये जाणार आहे दुसऱ्या ऑब्जेक्टची वेलोसिटी आता इथे वाढलेली म्हणजे v2 काय आहे जास्त आहे आपल्याला काय काढायचं होता v2 काढायचा आहे तर v2 काढायचा होता तर आपण v2 चं इक्वेशन बनवलं होतं v2 काय बनवलं होतं तुम्ही v2 is equal to u1 minus u2 ठीक आहे u1 minus u2 आणि त्याच्यानंतर हे मायनस इकडे गेलं तर काय होणार आहे प्लस v1 ही कोणाची व्हॅल्यू आहे v2 ची ही v2 ची व्हॅल्यू त्या इक्वेशन मध्ये पुट करा कुठं या इक्वेशन मध्ये कंजर्वेशन ऑफ मोमेंटम मध्ये पुट करा तर m1 इथं बघा m1 u1 ह्याच्यामध्ये काही चेंज नाही m2 u2 ह्याच्यामध्ये काही चेंज नाही m1 v1 प्लस m2 v2 च्या जागी कोण ठेवणार तुम्ही या v2 च्या जागी u1 u2 प्लस काय तुमचं v1 ठीक आहे प्लस काय u1 u2 प्लस v2 इथं आता तुमचं v1 आहे v1 आता काय करणार तुम्ही त्याला सेपरेट इथून काढायचं काय तुम्हाला v1 काढायचं ठीक आहे v1 काढायचे ज्यांचं आलं नाही त्यांनी लक्षात घ्या आता m1 u1 प्लस m2 u2 is equal to m1 v1 प्लस m2 into काय राहणार आहे u1 मायनस m2 into u2 प्लस m2 into v1 ठीक आहे m2 into v1 एवढी व्हॅल्यू यायला लागली आता ही जी आलेली व्हॅल्यू आहे ही आलेली व्हॅल्यू काय करणार तुम्ही याच्यामध्ये सेपरेट केल्याच्या नंतर m1 v1 आणि इथं तुम्हाला इनिशियल वेलोसिटी एका साइडला घ्यायचं आणि फायनल वेलोसिटी एका साइडला घ्यायचं इनिशियल आता इथं बघा ही काय आहे फायनल ठीक आहे आता हे फायनल वेलोसिटी तुम्हाला m1 v1 त्यानंतर m2 v1 ह्या दोघांना काय करायचे सेपरेट घेऊन टाका तर m1 m2 मास काय निघेल हे वेलोसिटी काय निघेल वेलोसिटी कॉमन जर निघत असेल तर तुमचं पहिलं मास काय आहे इथं पहिलं जे मास आहे ते पलीकडे इकडे आलं तर काय होणार तुमचं m2 u1 m2 u2 ठीक आहे हे जे मास आहे हे एका साइडला नेलं होतं हे इनिशियल वेलोसिटी बिफोर कोलिजनची केस आहे ती इकडे आली हिला जर इकडे आणलं तर त्याच्यानंतर तुमची जी व्हॅल्यू येते त्याच्यानंतर तुमची ही जी व्हॅल्यू आहे इथं काय राहणार आहे तुमचा मायनस साइन एक प्लस साइन पलीकडे इकडे आणलं त्याला मायनस साइन काय तुमचं पलीकडे इकडे आणलं मायनस आता मायनस साइन येईल आणि मायनस साइन इथं सॉरी प्लस येईल प्लस m1 u1
इथं काय आहे तुमचं m1 u1 प्लस m2 u2 याचा प्रश्न संपला. बिफोर कोलिजनची केस संपली. आता सगळ्या इनिशियल वेलोसिटी मासेस तो इनिशियल वेलोसिटी एका साइड आल्या. इकडे कोण राहिले तुमचं m1 v1 प्लस m2 v2 काय कॉमन घेतात सोपी आहे. काय कॉमन घेणार कॉमन कोणाला घेणार कॉमन कोणाला घेणार इथं m1 ला m1 ला कसं कॉमन घेणार मला m1 ला नाही m1 ला नाही घेणार. इथं वेलोसिटी इथं v1 आहे v1 इथं तुमचं कॉमन घ्यावं लागेल m1 प्लस m2 याने कॉमन घेता येणार. मग इथं हे इक्वेशन m2 u1 मायनस m2 u2 ठीक आहे प्लस m1 u1 प्लस m2 u2 इज इक्वल टू काय राहिले m1 प्लस m2 वेलोसिटी काय आहे v1 वेलोसिटी काय आहे v1. आता काय काढायचे टार्गेट काय आहे v1 काढायचे. टार्गेट काय आहे v1 काढायचे. सिंपल गोष्ट v1 ला एकट्याला लावता बाकीच्याला सगळ्याला एका साइडला घेतलं. तिथं जर एका साइडला घेतलं तर इथं तुमची व्हॅल्यू काय बनणार आहे इथं m2 u1 मायनस इथं काय आहे तुमचं m2 u2 डिवाइड बाय काय बनणार आहे m1 प्लस m2 आणि त्याच्या पुढच्या व्हॅल्यूला काय बनावं लागेल तुमचं प्लस m1 u1 प्लस काय आहे m2 u2 डिवाइड बाय काय आहे m1 प्लस m2 ठीक आहे m1 प्लस m2 इज इक्वल टू काय बनलंय v1 इज इक्वल टू काय बनलंय v1. आता ही इथपर्यंत केस आली तुमची. इथपर्यंत केस आल्याच्या नंतर तुमचे इनिशियल वेलोसिटी बघा याच्यामधून कॅन्सल जे होते ते कॅन्सल करून टाकता. जे सेम येतं ते सेम बाजूला काढता. फायनल इक्वेशन जे मिळेल तुमचं फायनल इक्वेशन फायनल काय बनणार आहे तुमचं m1 मायनस m2 राहील इथं m1 मायनस m2 हे वेलोसिटी तर काय बनणार होतं कॅन्सल ठीक आहे. m1 मायनस इथं काय राहणार आहे इथं तुमचं इथं m2 आहे इथं काय आहे m2 इथं m2 आहे. आता हे m2 सिम्प्लिफाय करा. m1 मासेस एक कडे घ्या आणि m2 मासेस एक कडे घ्या. कोणत्या मासचा आपल्याला पहिल्या वेलोसिटी मध्ये कोणती मास होती m1 होता का m2 होता m2 m1 होता. इथं m1 मायनस काय करतात m1 मायनस m2 डिवाइडर कोण आहे m1 प्लस m2 याला कोणत्या वेलोसिटी मल्टिप्लाय करायची u1 प्लस सिंपल गोष्ट आहे. हे काय राहिलं 2 टाइम्स ऑफ m1 इकडे घेतलं 2 टाइम्स ऑफ कोणतं m2 राहिले f ठीक आहे 2 टाइम्स ऑफ m2 इनटू काय वेलोसिटी कोणती सेकंड. इथे किती राहणार आहे m1 प्लस m2 इज इक्वल टू काय आलं तुमचं v1 इज इक्वल टू काय आलं तुमचं इक्वेशन m1 मायनस m2 डिवाइड बाय m1 प्लस m2 होल ब्रॅकेटला मल्टिप्लाय कोण आहे इनिशियल वेलोसिटी प्लस 2 टाइम्स ऑफ m2 u2 डिवाइड बाय m1 प्लस m2 ही काय आली तुमची वेलोसिटी. सेम वेलोसिटी असंच इक्वेशन तुम्ही काल काढलं होतं. कालही सांगितलं होतं प्रीवियस लेक्चरला. तुम्हाला व्हॅल्यू आली असेल तर ठीक आहे नसेल आली तर आता बघा आणि v1 v1 तुम्हाला v1 काढता येईल तुम्हाला v1 काढता येईल ठीक आहे. एवढं क्लिअर आहे काय काढले कोणत्या लॉ नुसार कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नुसार.